नमस्कार, राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी। एकदम सुटसुटीत आणि मऊ साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते मी इथे सांगणार आहे। खूप छान बनते आणि खायला एकदम अप्रतिम लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूया। सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये साबुदाणे भिजत घालायचे आहेत। तर इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटे साबुदाणे घेतलेले आहेत। तर हे साबुदाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाणी घालून साबुदाणे धुवून घेते। तर तुम्ही पाहू शकता आता मी साबुदाणे धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये जितके साबुदाणे आहेत तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपले साबुदाणे चिकट होऊ शकतात। तर इथे तुम्ही पाहू शकता इक्वल क्वांटिटीमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे। आता या भांड्याला झाकण ठेवून आपण रात्रभर भिजत ठेवूया। तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे आता छान फुललेले आहेत। इथे मी रात्रभर साबुदाणे भिजत ठेवले होते। आपले साबुदाणे खूप छान फुललेले आहेत आणि एकदम सुटसुटीतही झालेले आहेत। तर चला तर पाहूया साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते। तर इथे मी गॅसवर सुरुवातीला एक भांडं ठेवते। भांडं गरम झाल्यास यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। साबुदाणा खिचडीला थोडं जास्त तेल आपल्याला घालावं लागतं। तर इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेले बटाटे। तर माझं तेल आता गरम झालेलं आहे। यामध्ये घालूया बारीक चिरलेले बटाटे। इथे मी 2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर बटाटे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। ही साबुदाणा खिचडी उपवास स्पेशल असल्यामुळे यामध्ये आपण जास्त सामान घालणार नाहीये। कमी सामानातच आपण ही खिचडी बनवणार आहे। आता यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ। मिठामुळे बटाटे लवकर शिजण्यास मदत होते। बटाटे आता 50% कुक झालेले आहेत। तर यामध्ये घालूया 4 ते 5 बारीक चिरलेल्या मिरच्या। तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तिखट तुमच्या आवडीनुसारच घाला। तर आता आपल्याला हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि हे बटाटे शिजेपर्यंत आपल्याला हे असंच एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। यामुळे काय होईल, आपल्या मिरच्याही व्यवस्थित भाजल्या जातील आणि बटाटेही प्रॉपर शिजतील। तर आपले आता बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। तर आपण आता भिजलेले साबुदाणे यामध्ये घालूया आणि याच्यामध्ये घालायचं 1 वाटी शेंगदाण्याचा कूट। इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलाय। तर आपण याला आता प्रॉपर मिक्स करून घेऊया। आपले खिचडी आता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। तर यामध्ये घालायची थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घाला, कारण आपण ऑलरेडी यामध्ये मीठ घातलं होतं। तर त्यामुळे नंतर थोडंसंच घालायचं मीठ। आता यावर थोडंसं पाणी शिंपडून आपण हे वाफू देऊया। आता आपल्या खिचडीवर पाणी शिंपडून झालेलं आहे। तर यावर झाकण ठेवून स्लो गॅसवरती आपल्याला ही खिचडी वाफू द्यायची आहे। तर एक 10 मिनिटं आपल्याला असं स्लो गॅसवरती खिचडी वाफू द्यायची आहे। तर आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली खिचडी एकदम रेडी झालेली आहे आणि खायला एकदम अप्रतिम लागते। इतकी सुटसुटीत खिचडी बनते, खूप छान बनते। हे बघा, अजिबात चिकट झालेली नाही आहे, एकदम प्रॉपर झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।